हॅलो एव्हरीवन. तर हा व्लॉग पण 3 सप्टेंबरचाच आहे. तर त्या दिवशी आम्ही संध्याकाळी अळूवडी आणि मसाले भात करायचा प्लॅन केला होता. तर इथे तेच अळूवडीची तयारी चालू होती. तर मी बेसन पिठात हळद, मीठ, थोडीशी तीळ, थोडासा ओवा हे सगळं टाकून घेतलं आणि नंतर चिंच आणि गुळाचं पाणीही टाकून घेतलं आणि अगदी थोड्या प्रमाणात मी हिरवी मिरची आणि लसूणची चटणी टाकली, कारण ईशान्वीलाही वड्या खायच्या होत्या. नंतर मी ते छान पानं स्वच्छ धुवून घेतली आणि मग नंतर कोरडं केलं. नंतर मग मी एका डब्याला तेलही लावून घेतलं आणि मग जेव्हा आपल्याला ॲक्च्युअल वडी लावायची होती, पानांना बेसन पीठ लावायचं होतं, तेव्हा मी त्यात थोडं तांदळाचं पीठ आणि अगदी थोडासा ओवा टाकला. तर नंतर मग मी त्याचे रोल करून ते कुकरमध्ये उकडून घ्यायला ठेवले. नंतर इथे मी मसाले भाताची तयारी करत होती. मसाले भातासाठी आईने मला खूप छान चॉपिंग करून दिलेले कांदा कापून ठेवलं होतं. लागणाऱ्या सर्व भाज्या म्हणजे फ्लॉवर, गाजर, बटाटा, मटार हे सगळं चॉपिंग छान करून दिलं होतं. नंतर मी सगळ्यात पहिले कांदा तेलात छान करून घेतला. थोडे खडे मसालेही टाकले. ते सगळं झाल्यावर मी आत आपल्याला जे जे मसाले टाकायचे ते टाकले. नंतर मी इथे हा एक जिवंत मसाला केलेला, खोबरं, जिरं, ओवा आणि थोडी कोथिंबीर इतकंच घेतलं. तर मिरची टाकली तरी चालेल, पण ईशान्वीसाठीही असतं म्हणून मी मिरची अवॉइड करते. नंतर मग हे सगळं तेलात छान झालं. त्यात मी सगळ्या भाज्याही टाकल्या. भाज्या तेलात होऊ दिल्या. मीठ टाकलं आणि थोडा बिर्याणी मसाला ॲड केला. नंतर त्यात मी थोडं पाणी गरम करून घेतलेलं आणि मग ते पाणी त्या भाज्यांमध्ये टाकलं. भाज्या छान तेलात होऊ द्यायच्या म्हणजे छान टेस्ट येते. नंतर मग पाण्यात मीठ वगैरे अंदाजानुसार मीठ टाकलं आणि चवीपुरते थोडं दही टाकलं. इथे मी 2 चमचे दही टाकलेलं. हे सगळ्याला छान उकळी येऊ दिली आणि मग पाण्याला उकळी येईपर्यंत मी आपलं किचन क्लीन करायचं काम केलं, कारण किचन क्लीन असणं फार महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. पाण्याला छान उकळी आल्यावर मी त्यात तांदूळ टाकून घेतले. तांदूळ टाकल्यावर परत पाण्याला जरा उकळी येऊन द्यायची. इथे तुम्ही बघू शकता माझं किचन मस्त क्लीन झालेलं. नंतर मग गणपती बघायला म्हणून बाहेर पडलो, पण पाऊस खूप आला तर आम्ही स्टार बाजारला गेलो आणि तिकडून भरपूर फ्रूट्स घेऊन आलो. ईशान्यला ड्रॅगन फ्रूट खूप आवडतं, पण ड्रॅगन फ्रूट जरा मला शिळे वाटले म्हणून आम्ही ते नाही घेतलं आणि असंच जरा भाज्यांची वगैरे शॉपिंग केली. तर मग सो असा होता आमचा हा अळूवडी आणि मसाले भाताचा ब्रेड. घरी आल्यावर आईंनी वड्या तळून घेतल्या आणि आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण एन्जॉय केलं. थँक्यू.